Dear students, welcome in the bridge course of the ninth class. Let's see activity number 26. It is about answer and interview. म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपण जी ऍक्टिव्हिटी 25 लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच ऍक्टिव्हिटी 25 च्या मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, तर फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू असं होतं. आणि आता इथे आपल्याला आन्सर अँड इंटरव्ह्यू म्हणजे 25 ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला क्वेश्चन्स फ्रेम करायचे होते इंटरव्ह्यू साठी. आणि आता या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला आन्सर्स इंटरव्ह्यू साठी कसे द्यायचे हे पाहायचं. इथे बघा, लर्निंग आउटकम्स competency statement. Number 1, students can learn problems in the student's mind. Number 2, students can hear, listen various questions to participate for listening. Number 3, students answer the question like an interview. म्हणजे इथे थोडक्यात अपेक्षित काय आहे तर विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूचे आन्सर्स देणे. आता इथे बघा, instruction for teachers, parents, facilitators साठी frame simple questions, don't repeat game question, accept answer and help in when they speak, don't discourage student, असं थोडक्यात दिलेलं आहे. टीचर इन्स्ट्रक्शन्स टीचर साठी आहेत. त्यानंतर बघा, आता हे पाहूया आपण डीप मध्ये. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. नंबर 1, लिसन केअरफुली इफ दे डोंट अंडरस्टँड ॲट फर्स्ट टाइम आस्क टू रिपीट. म्हणजे काय करायचे, काळजीपूर्वक ऐकायचे. इफ जर त्यांना समजलं नाही पहिल्या फर्स्ट टाइम, तर त्यांना आस्क टू रिपीट म्हणजे त्यांना परत विचारायचे रिपीट करण्यासाठी. नंबर 2, आन्सर द क्वेश्चन इन फ्लुएंट व्हॉइस म्हणजे फ्लुएंट व्हॉइस मध्ये आन्सर द्यायचे. नंबर 3, ट्राय टू यूज करेक्ट सेंटेन्स पॅटर्न. आणि आपला जो तुम्ही जे उत्तर देणार आहात इंटरव्ह्यूचं क्वेश्चनचं आन्सर देणार आहात ते तुम्ही करेक्ट पॅटर्न मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. आता लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, क्वेश्चन, थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ऑप्शन ॲज पर युअर चॉईस. म्हणजे काय करायचंय की खाली जे प्रश्न दिले त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे आणि जे प्रॉपर ऑप्शन आहे ते तुमच्या चॉईस नुसार त्याला टिक करायचे. आता इथे नंबर 1, डू युअर क्लासमेट्स टीज, ट्रबल अँड अवॉइड यू. आता याचा अर्थ बघा, म्हणजे तुमचे जे वर्गमित्र आहेत ते तुम्हाला चिडवतात का, तुम्हाला त्रास देतात का, तुम्हाला टाळतात का, असा प्रश्न आहे. आता इथे तुम्ही उत्तर देऊ शकता यस, नो, समटाइम्स. म्हणजे जर तुम्हाला चिडवत असतील, त्रास देत असतील, म्हणजे त्या विद्यार्थी तुम्हाला टाळत असतील तर यस करा, नसेल तर नो करा, आणि कधी कधी करत असतील तर समटाइम्सला टिक करा. आता हे पर्सनल ओपिनियन टाइप क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये आन्सर्स तुम्ही यस लिहिलं तरी बरोबर आहे, नो लिहिलं तरी बरोबर आहे, आणि समटाइम्स लिहिलं तरी बरोबर आहे. तुमची चॉईस इथे महत्वाची आहे. नंबर 2, डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज अँड ट्रबल और गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट्स. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलाय की डू यू विथ युअर फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ऑल्सो टीज अँड ट्रबल और गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट, तुमच्याच वर्गमित्राला एखाद्या तुम्ही त्याला चिडवता का, तुम्ही त्याला त्रास देता का, किंवा त्याला एखाद्या दुसऱ्या नावाने तुम्ही चिडवता का, असं थोडक्यात तुम्हाला विचारलंय. मग जर तुम्ही उत्तर तुमच्या मतानुसार द्या, यस, नो, समटाइम्स. नंबर 3, हाऊ डू यू हँडल द टीजिंग. जर एखादा मित्र तुम्हाला चिडवत असेल तर तुम्ही कसं त्याला हँडल करता. तुम्ही क्राय म्हणजे रडता, इग्नोर त्याच्याकडे दुर्लक्ष करता, की कंप्लेन टू टीचर का टीचरला तक्रार करता. ह्यातलं तुम्हाला जो ऑप्शन बरोबर आहे त्याच्यासाठी तुम्ही तिथे टिक करा. नंबर नेक्स्ट, हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ वेन पनिश इन द क्लास. जेव्हा तुम्हाला वर्गामध्ये शिक्षा केली जाते तेव्हा तुम्ही कसं हँडल करता. रडता, गेट अँग्री खूप रागावता, डिसाइड टू चेंज तुमच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करता, ठरवता. बरोबर. नंबर 5, व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट वेन अदर्स ट्रबल इन्सल्ट यू. बघा, व्हॉट इज द बेस्ट वे, सगळ्यात चांगला मार्ग कोणता आहे टू रिॲक्ट वेन अदर्स ट्रबल इन्सल्ट यू. जेव्हा तुम्हाला दुसरे कोणी तुमचा इन्सल्ट करतात, जेव्हा तुम्हाला त्रास देतात, तेव्हा त्यांच्यावरती रिॲक्ट होण्याचा सगळ्यात तुमच्या मतानुसार मार्ग कोणता आहे, बेस्ट वे कोणता आहे. तर इथे दिले टेक रिव्हेंज, त्याचा बदला घेणे, इग्नोर देम टोटली त्याला पूर्णपणे इग्नोर करणं, दुर्लक्ष करणं, बिकम डिप्रेस खूप निराश होणं, नन ऑफ दिस यापैकी कोणताही नाही. आता यातला तुम्हाला जो पर्याय ऑप्शन बरोबर वाटतो त्याला टिक करा. आता बघा, सॉल्ड ऍक्टिव्हिटी डेमो. आता इथे on the basis of these questions we have to prepare questionnaires to take interview of people
about health and education of students in corona pandemic. Let's see interview. इंटरव्ह्यूअर, मी तुम्हाला काल सांगितलंय की इंटरव्ह्यूअर म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा आणि इंटरव्ह्यूवी म्हणजे इंटरव्ह्यू देणारा. आता इथे कोण आहे इंटरव्ह्यूवी? थोडक्यामध्ये हेल्थ अँड एज्युकेशन ऑफ स्टुडंट्स इन कोरोना पॅन्डेमिक. कशाबद्दल आपल्याला इंटरव्ह्यू आहे इथे? आपलं आरोग्य आणि आपलं शिक्षण, विद्यार्थ्यांचं ह्या कोरोना पॅन्डेमिक मधलं विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शिक्षण याबद्दल तो इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यासाठी क्वेश्चनरीज तयार केलेली आहे आणि ती तुम्हाला त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. इथे बघा, इंटरव्ह्यूवर, युअर किड्स स्कूल आर क्लोज फ्रॉम लास्ट इयर. हाऊ डू युअर किड्स लर्न देन? People, parent, by online. People, at first they like, but they tired now. We have to frame such type of many questions for people and parents. अशाच प्रकारचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रश्न लोकांसाठी किंवा पॅरेंट्ससाठी इथे प्रिपेअर केलेले आहेत, फ्रेम केलेले आहेत आणि त्यांना ऑप्शन्स बघा इथे नंबर 1 दिले. डू यू रेडी टू सेंड युअर किड्स इन स्कूल नाऊ? आता पॅरेंट्स म्हणून काही पॅरेंट्स तयार असतील, पण जनरली सगळेच पॅरेंट्स नो बोलतील, कारण आता आणखीन बोलतायत की तिसरी लाट येणार म्हणून बऱ्याच पॅरेंट्स लोकांच्या मनामध्ये भीती आहे. मग इथे जनरली नो किंवा म्हणजे हे पॅरेंट्सवर डिपेंड आहे. नंबर 2 बघा, डॉक्टर सेज दॅट द थर्ड वेव्ह ऑफ कोरोना विल कम. डॉक्टर असे म्हणतात की आपली जी कोरोनाची तिसरी लाट आहे ती येणार आहे. आता याच्यावर त्यांनी प्रश्न इथे विचारलेत आणि आपल्याला आन्सर इथे द्यायचे आहेत. Now let's see the questions and answers. Already questions are there. We have to write the answers of that question. Number 1. How do we take care of your kids? तुम्ही तुमच्या छोट्या मुलांची कशी काळजी घेता? तर इथे आपण छोटंसं सिंपल आन्सर देऊ शकतो. बाय नॉट सेंडिंग किड्स आउटसाइड ऑफ हाऊस. म्हणजे घराच्या बाहेर मुलांना न पाठवता आम्ही मुलांची काळजी घेतो. नंबर 2. व्हॉट डू यू थिंक अबाउट पासिंग स्टुडंट्स विदाउट एक्झामिनेशन? म्हणजे विद्यार्थी काही परीक्षा न देताच पास झाले, याबाबत तुम्ही काय विचार करता? तर आन्सर काय इथे ॲज अ पॅरेंट आपण सांगतो की आय थिंक पासिंग स्टुडंट्स विदाउट एक्झामिनेशन इज नॉट गुड प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएशन. म्हणजे माझा असं म्हणजे मी असा विचार करते की विद्यार्थ्यांना एक्झामिनेशन न देता पास होणं ही काही इव्हॅल्युएशनची चांगली प्रोसेस नाही. नंबर 3. व्हॉट डू यू थिंक अबाउट द गॅप ऑफ लर्निंग इन स्टुडंट्स? म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्यामध्ये अध्यापन या प्रोसेसमध्ये गॅप झालेला आहे, तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय? Yes, I think the gap of learning in the student should be affect their future. मी असा विचार करते की विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये जो गॅप झालेला आहे त्यामुळे त्यांच्या फ्युचरवरती त्याचा परिणाम होईल. हाऊ डू वी टेक केअर ऑफ स्टुडंट्स इन थर्ड वेव्ह ऑफ कोरोना? तिसरी जी लहर येणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची तुम्ही कशी काळजी घेणार आहात? बाय टेलिंग देम स्टे होम, स्टे सेफ. घरीच थांबा, सुरक्षित थांबा असं सांगून आम्ही त्यांची काळजी घेणार आहोत. अकॉर्डिंग टू यू, व्हॉट आर द डिफिकल्टीज इन ऑनलाईन एज्युकेशन फॉर स्टुडंट्स? म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा ऑनलाईन एज्युकेशन घेतात तेव्हा तुमच्या मतानुसार कोणत्या अडचणी येतात असा प्रश्न विचारलाय. तर इथे बघा, अकॉर्डिंग टू मी, नेट इश्यू इज अ ग्रेट प्रॉब्लेम फॉर लॉट ऑफ स्टुडंट्स. लॅक ऑफ नॉलेज, हाऊ टू हँडल द मोबाईल. 2 प्रॉब्लेम्स आय स्टेट हिअर. म्हणजे आपण सांगू शकतो की नेट इश्यू आहे, खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडे नेटचा प्रॉब्लेम असतो आणि मोबाईल कसा हाताळायचा हे काही जणांना त्याचं ज्ञान नसतं. हे दोन डिफिकल्टीज आपण त्यामध्ये सांगू शकतो. प्रॅक्टिस, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलर ऍक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट.
फ्रेम अ सेट ऑफ क्वेश्चन्स टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ पर्सन हू सफर फ्रॉम कोरोना. म्हणजे तुम्हाला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर जो व्यक्ती कोरोना झालेला आहे, कोरोनाचा त्याला त्रास होतोय, अशा व्यक्तीचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन सेट करायचे. तिथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला इथे आन्सर्स लिहायचे आहेत. नंबर 1 बघा, आपण क्वेश्चन समजून घेऊया आणि नंतर मग आन्सर्स पाहूया. नंबर 1, व्हेन डिड यू टेस्ट फॉर कोरोना? म्हणजे कधी तुम्ही कोरोनाची टेस्ट केली. नंबर 2, विच टेस्ट डिड यू प्रिफर, RT-PCR और अँटीजन टेस्ट? म्हणजे तुम्ही कोणती टेस्ट जास्त पसंती दिली, कोणत्या टेस्टला, RT-PCR ला दिली का अँटीजन टेस्टला दिली? हाऊ डिड यू टेक केअर फ्रॉम अदर्स वेन यू वेअर कोरोना पॉझिटिव्ह? म्हणजे दुसऱ्यापासून तुम्ही म्हणजे दुसऱ्याला संपर्क होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली जेव्हा तुम्ही स्वतः कोरोना पॉझिटिव्ह पर्सन होतात तेव्हा. नंबर 4, विच ऍक्टिव्हिटीज डिड यू डू वेन यू वेअर इन कोरोना सेंटर? म्हणजे कोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या जेव्हा तुम्ही कोरोना सेंटरमध्ये होतात तेव्हा. आता व्हॉट डिड यू ईट ॲट कोरोना सेंटर? मग तुम्ही कोरोना सेंटरमध्ये असताना काय खाल्लं? हाऊ मच टाइम डिड यू स्लीप वेन यू वेअर पॉझिटिव्ह? जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होतात तेव्हा किती वेळ तुम्ही झोपलात? असे प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत. आपण याचे आन्सर्स पाहूया. See the answers of these questions. When did you test for corona? Last week, गेल्या आठवड्यात. Which test did you prepare, RT-PCR or antigen test? I prepare both. मी दोन्ही टेस्ट साठी प्रिपेअर केलं होतं. हाऊ डिड यू टेक केअर फ्रॉम अदर्स वेन यू वेअर कोरोना पॉझिटिव्ह? आय प्रिपेअर आयसोलेशन फॉर 14 days. म्हणजे मी 14 दिवसाचं आयसोलेशनसाठी स्वतःला तयार ठेवलं. नंतर नंबर 4, व्हॉट डिड यू ईट ॲट कोरोना सेंटर? तुम्ही कोरोना सेंटरमध्ये काय म्हणजे काय खाल्लं? आय एट हेल्दी डाएट, फ्रूट्स, आयुर्वेदिक काढा, अँटीबायोटिक टॅबलेट्स ॲट कोरोना सेंटर. मी काय खाल्लं? तर हेल्दी डाएट घेतलं, फ्रूट्स घेतले, आयुर्वेदिक काढा दिलेला होता, अँटीबायोटिक टॅबलेट सुद्धा मी तिथे कोरोना सेंटरमध्ये घेतला. आता याच्या इथे आणखीन एक प्रश्न होता आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये. व्हॉट डिड यू डू, व्हॉट ऍक्टिव्हिटीज डिड यू डू इन द कोरोना सेंटर्स? तिथे तुम्ही काय केलं? आय डेली डू सम एक्सरसाइज, सूर्यनमस्कार, लाईक दिस. त्यानंतर बघा नंबर 5, हाऊ मच टाइम डिड यू स्लीप वेन यू वेअर पॉझिटिव्ह? जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होतात तेव्हा किती काळ झोपलात? आय जनरली प्रिफेअर 10 to 12 hours स्लीप वेन आय वॉज पॉझिटिव्ह. आता थोडक्यात असे प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत. तुम्ही स्वतः काही प्रश्न फ्रेम करून त्याचे उत्तर आन्सर्स तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल साधे साधे क्वेश्चन्स तुम्ही इथे प्रिपेअर करू शकता की थोडक्यामध्ये काय एक दोन प्रश्न तुम्हाला इथे मी सांगते, तुम्हाला त्याचे आन्सर्स तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. आणखीन तुम्ही असे क्वेश्चन्स बनवायचे आहेत. टेल मी अबाउट वाय यू फर्स्ट वेंट टू बी टेस्टेड फॉर COVID-19. म्हणजे तुम्ही मला सांगा की तुम्ही पहिल्यांदा COVID-19 ची टेस्ट करण्यासाठी का गेलात. त्यानंतर व्हॉट इज द मोस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल फॉर COVID-19 राईट नाव? म्हणजे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह अशी ट्रीटमेंट COVID-19 साठी आत्ताची कोणती अवेलेबल आहे? त्यानंतर हाऊ डज COVID-19 अफेक्ट यू? COVID-19चा तुमच्यावर कसा परिणाम झाला? त्यानंतर थोडक्यामध्ये सांगता येईल आणखीन हाऊ लॉंग कुड कोरोना व्हायरस सिम्पटम्स लास्ट? म्हणजे कोरोना व्हायरसचे जे सिम्पटम्स आहेत ते किती काळ राहतात. विच ऑर्गन आर मोस्ट अफेक्टेड बाय COVID-19? COVID-19 कोणता तुमचा ऑर्गन जास्त अफेक्ट किंवा त्याचा जास्त परिणाम झालेला आहे? किंवा व्हॉट डॉक्टर ॲडवाइसेस यू फॉर युअर COVID-19 वॅक्सिनेशन? म्हणजे डॉक्टरने तुम्हाला COVID-19चं वॅक्सिनेशन घेण्यासाठी काय सल्ला दिला? अशा थोडक्यात तुम्ही काही प्रश्न विचारा आणि तुम्ही स्वतःच आन्सर्स त्याचे लिहा. Now let's see the last part, evaluation. Ask the student to frame questions for interviewing any sports person. आपण इथे स्पोर्ट्स पर्सन बद्दल काय करायचे की इंटरव्ह्यू घेण्यासाठी कोणते कोणते प्रश्न आपण त्यांना विचारू ते प्रश्न आपण इथे फ्रेम करायचे आहेत. एखाद्या स्पोर्ट्स पर्सनचा इंटरव्ह्यू घेत असताना आपण प्रश्न फ्रेम करायचे. आता नेक्स्ट बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न, स्टुडंट्स लर्न फॉलोइंग to frame questions for interview and respond the questions using vocabulary about corona. आता आपण हा जो प्रश्न आहे इव्हॅल्युएशनचा
तो थोडासा डीपमध्ये पाहूया. फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यूइंग एनी स्पोर्ट्स पर्सन. म्हणजे एखाद्या कुठल्याही स्पोर्ट्स पर्सनचा तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत. मी तुम्हाला इथे 10 क्वेश्चन्स फ्रेम करून दिलेले आहेत, ते आपण पाहून घेऊया. मी त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगणार आहे इथे. नंबर 1, टेल सम इन्फॉर्मेशन अबाउट युअर चाइल्डहुड. तुमच्या बालपणाबद्दल थोडीशी माहिती सांगा. नंबर 2, हाऊ डू यू फील अबाउट बिकमिंग अ स्पोर्ट्स पर्सन. म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स पर्सन झालात याबद्दल तुम्हाला कसं वाटतं. नंबर 3, व्हॉट मोटिवेटेड यू टू बिकम अ स्पोर्ट्स पर्सन. म्हणजे तुम्हाला कशा काय अशी कोणती गोष्ट झाली की त्याच्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स पर्सन होण्यासाठी मोटिवेट झालात. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स हिरो. तुमचा आवडता स्पोर्ट्स हिरो कोण आहे. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट्स कोट. कोटेशन जे असतात ना त्यातला फेवरेट स्पोर्ट्स कोट कोणता आहे तुमचा. नंबर 6, हू डू यू विश वॉज वॉचिंग युअर परफॉर्म ॲट एव्हरी गेम ऑर अ मॅच. म्हणजे तुम्ही जेव्हा परफॉर्म करत असता, मॅच खेळत असता किंवा गेम खेळत असता, तेव्हा तुम्हाला म्हणजे तुमचा गेम कोणी बघावा अशी तुमची इच्छा असते. व्हॉट इमोशन डू यू फील वेन यू प्ले वेल. जेव्हा तुम्ही छान खेळता तेव्हा तुमच्या काय इमोशन असतात. डू यू ऑलवेज इट हेल्दी फूड. तुम्ही नेहमीच चांगलं हेल्दी फूड घेता का. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत. आणि लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर मेसेज फॉर यंग जनरेशन. म्हणजे आत्ताच्या यंग जनरेशनसाठी तुमचा काही संदेश किंवा मेसेज आहे का. असे मी तुम्हाला 10 प्रश्न इथे दिलेत. बघा थोडक्यामध्ये तुम्ही क्रोनॉलॉजिकल त्याचा क्रम बघा. म्हणजे सिक्वेन्सने दिला. आधी बालपणचं विचारलंय, त्यानंतर त्यांना त्या स्पोर्ट्स पर्सन बनायला का आवडलं, कोणी मोटिवेट केलं, त्यांचा स्पोर्ट्स हिरो कोणता, स्पोर्ट्स कोट कोणता आहे. त्यानंतर त्यांना थोडक्यात त्यांची पर्सनल माहिती विचारली. त्यांना कसं वाटलं, इमोशन्स कशा असतात जेव्हा ते छान खेळतात तेव्हा. आणि नंतर मग त्यांच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल आणि त्यांचा यंग जनरेशनला मेसेज काय आहे. असं थोडक्यात मी इथे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत. तुम्हाला ही आता ऍक्टिव्हिटी समजली असेल. तुम्ही हे क्वेश्चन्स फ्रेम केलेले आणि आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे क्वेश्चन्स इंटरव्ह्यूसाठी दिलेले आहेत फ्रेम क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ते आन्सर्स आणि क्वेश्चन्स हे सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत.